नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीतील छाननीत मतपत्रिकांपैकी 3 मतपत्रिका जास्त आढळलेल्या आहेत, त्यामुळे गोंधळ उडालाय। 69,368 पैकी 64,846 इतकं मतदान झालं होतं। मात्र 22 नंबरच्या टेबलवर नोंदीपेक्षा 3 मतपत्रिका अधिक आढळल्यात। नाशिक शिक्षक मतदारसंघात मतमोजणी दरम्यान मतपत्रिकांपैकी 3 मतपत्रिका जास्त आढळलेल्या आहेत, त्यामुळे केंद्रावर एकच गोंधळ उडालेला आहे। खरं तर नाशिक असेल किंवा मुंबई शिक्षक मतदारसंघ असेल, इथे चौरंगी लढती आहेत आणि नाशिकमध्ये मतपत्रिका 3 त्या ठिकाणी जास्त आढळलेल्या आहेत, त्यामुळे मोठा गोंधळ उडालेला आहे। नाशिकमध्ये मतमोजणीत मतपत्रिकांपैकी 3 मतपत्रिका जास्त आहेत, जितकं मतदान झालेलं होतं तितक्यापेक्षा 3 मतपत्रिका जास्त आढळल्यात। मतमोजणीच्या ठिकाणी 3 मतं जास्त पडल्याचे आपल्याला पाहायला मिळालं। याचा आक्षेप ठाकरे गटाने घेतलेला आहे। आपल्याबरोबर जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर आहेत। काय सांगाल, काय घटना घडली होती? 3 मतं जास्त पडल्याचं पाहायला मिळालं। चोपडा तालुक्यातील 22 क्रमांकाचं बूथ आहे। एकूण मतदान 976 होतं आणि झालेलं मतदान 935 होतं, परंतु मतपेटीमध्ये ते 938 मतं निघाले। त्यामुळे 3 मतपत्रिका जास्त निघाल्यामुळे तिथल्या आरोवरती संशय निर्माण झालेला आहे की 3 मतपत्रिका कशा पद्धतीने जास्त निघाल्या। निवडणूक निर्णय जे अधिकारी आहेत गेळाम साहेब, त्यांनी त्या आरोवरती ॲक्शन घ्यावी अशी आमची मागणी राहील आणि मतदान प्रक्रिया कशा पद्धतीने सुरळीत करता येईल त्याची जबाबदारी स्वीकारा। खरं तर तिथे CCTV देखील लावलेले होते मतदानाच्या ठिकाणी, त्याची देखील चौकशी करावी। निश्चितपणाने CCTV फुटेज मागवतील निवडणूक निर्णय अधिकारी। ते आरोची जबाबदारी आहे। चोपडा तालुक्यातील पारदे नावाचं आरो आहे, ते निश्चितपणाने त्याची चौकशी करतील आणि 3 मतपत्रिका कशा जास्त निघाल्यात त्याबाबत त्या प्रश्नाला उत्तर देतील। ते असं वाटतं की बाकीच्या ठिकाणी देखील म्हणजे धुळ्यानंतर नाशिक आहे, नंदुरबार आहे, नगर आहे, या ठिकाणी देखील अशा काही घटना घडल्या असतील। अशी चूक व्हायला नको, कारण त्यात सिरियल नंबर असतात। तर ही चूक का झाली हा संशोधनाचा विषय, आम्ही सुद्धा संभ्रमात पडलेलो आहे। त्यामुळे अशी चूक व्हायला नको आहे। अशी चूक व्हायला नको अशी जी प्रतिक्रिया आहे जिल्हा प्रमुखांनी दिली आहे। मात्र ही ज्या बूथवरती जे कोणी अधिकारी होते त्यांच्यावरती कडक कारवाई करावी अशी जी मागणी आहे ती ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली आहे। कॅमेरा पर्सन बबन सदगीरसह सागर गायकवाड, G24 तास, नाशिक।